चला पेज नंबर 177, 177 पान नंबर. काढलो. क्वेश्चन कोणता आहे बरं? राजा, राणी आणि प्रधान. बरोबर आहे ना? या तिघांमध्ये कोण रिटायर झाला असेल बरं इथं? राजा आणि राणी नवरा बायको आहेत ना, मग प्रधानच झाला असेल की बाहेरचं. मग खाली दिलंच असेल ना, बघा बरं, प्रधानच म्हणून दिले. आता बा पुस्तक आहे का पाठीमाग? कचा कालावधी ना त्या पुस्तक सांगायचं ना अगोदर. काढलो ना? हा बा अगोदर आपल्याला समावना टिक करून घ्यायचे तर. ओके, आता त्या क्वेश्चन मध्ये ताळेबंदाची माहिती तर नंतर बघूत. पहिली समावना काय म्हणते बरं? संस्थेच्या ख्यातीचे मूल्य किती आहे म्हणते बरं? 20,000. ख्यातीची समावना टिक करतो का? नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करायचे आपल्याला. दुसरी समावना काय म्हणते बरं? माल साठ्याची. माल साठा आहे का वरी बघा बरं, ती वाढवायचं का कमी करायचं ते नंतर बघूत. अगोदर वरती आहे का चेक करायचं, त्याला टिक करायचं. केलो. त्याच्या पुढेच आणखीन काय म्हणते बरं? उपस्करावर म्हणते. मग उपस्कर आहे का चेक करावरी, करा टिक. नेक्स्ट त्याच्या पुढे आणखीन कशावर म्हणते बरं? यंत्रावर. मग आहे का वरी चेक करा. झाले टिक मार्क. नेक्स्ट आता तिसरी समावना कशावर म्हणते बरं? ऋणकोवर. मग ऋणको आहे का बघा बरं, चेक करा वरी ताळेबंदात. केलो. चौथी समावना कशावर आहे? धनको. आहे का बघा बरं, चापचून भेटते का? केलो. आणि पाचवी समावना काय म्हणते बरं? प्रधानला द्यावयाच्या राशीपैकी किती रोख द्यायचे? 5,000. आणि उर्वरित राशी कशाला दाखवा म्हणते? कर्ज खात्याला. अगोदर आपण बघितलं होतं नुसतं सगळीच रक्कम कर्ज खात्याला. आज त्याच्यातली काही द्यायची आणि काही कर्ज खात्याला दाखवायचे. मग ती समावना सुद्धा आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात? आणि आपण काय म्हणतो बरं? रोख शिल्लक आणि बँक शिल्लक, संपत्ती बाजू असलेलं हे समावना असो अथवा नसो, कंपल्सरी कुठं? इनरला. आणि ते तिन्ही पण टॉपिक्समध्ये कॉमन आहे. प्रवेश असेल, निवृत्ती असेल किंवा मृत्यू असेल. तयार करा. काय काय तयार करायचं माहिती तर आहे की? जरा दमाने रे वागा. ते शेंबडी लेकरं जरा नीट राहत असतील. कल 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 करत बसता उगं. तारीख काय बरं ताळेबंदाला क्वेश्चन मध्ये? 31 मार्च किती आहे? 2019. तर इथं काय येईल बरं? 1 एप्रिल 2019 तारीख टाकून घ्या. नावे जमा कंपल्सरी लिहित चला बरं का. झालं पाठीमाग. बा आता नाव घ्या. कोण कोण आहेत बरं भागीदार इथं? राजा, राणी आणि प्रधान. ओके. आता त्यांचं प्रमाण कसं आहे सांगा बरं? राजा, राणी, प्रधानचं वरती ताळेबंदाला दिले का वरी बघा? 50, 30, 2 म्हणजे टोटल किती हिस्से बरं? 10. बरोबर आहे ना? मग 10 मधले पहिले 5 हिस्से कुणाला द्यायचे तुम्हाला? राजाला. आणि 10 मधले 3 हिस्से कुणाला द्यायचे? राणीला. आणि 10 मधले 2 हिस्से कुणाला द्यायचे? तर
प्रधानला द्यायचे, बरोबर आहे ना. तिघांमध्ये कोण रिटायर झाले बर? प्रधान रिटायर झाले. आणि प्रधानचा हिस्सा कोणता आहे बरं? 10 मधले 2 हिस्से आहेत, हेच आहे ना. ओके, मग आता तयार तर केला, समानुटिक झालेत आपले. आता ट्रान्सफर करते अगोदर कोणती बाजू करायची बरं आपल्याला? देयता बाजू. तर देयता बाजूची पद कुठं कुठं म्हणतो आपण? एक तर भांडवलच्या जमाला आणि दुसरीकडे देयताला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का? नाही. पहिलं पद कोणतं आहे बरं? धनको. धनी कुठे येते? देयताला. धनको. हा, अमाऊंट किती रुपये आहे बरं? पण इनरला लिहायचे का आउटरला लिहायचे? इनरला. दाखवा मग. इनरला 11,200. समान असेल तर इनरला, नसेल तर आउटरला. नेक्स्ट, अधिकोष अधिविकर्ष. अधिकोष कशाला म्हणतो आपण? बँकेला. ओके, आणि अधिविकर्ष याचा अर्थ कर्ज. मग अधिकोष अधिविकर्ष म्हणजे बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज. मग ते कधी ना कधी आपल्याला द्यावं लागेल ना. मग द्यायचे म्हणल्यास कुठं बरं? इकडं देयताला. दाखवा मग इथं. अधिकोष अधिविकर्ष किती रुपये अमाऊंट? 9,700. नेक्स्ट, राखीव निधी. कुठली का निधी असणार? कोण वाटून घेते म्हणतो आपण? सगळे भागीदार. प्रवेशामध्ये जुने घेतात, तर निवृत्तीमध्ये सर्वजणच घेतात. मग भांडवलच्या कोणत्या साईडला दाखवायचं आपल्याला? जमा साईडला. पण पहिल्या ओळीला दाखवतो का? नाही. पहिल्या ओळीला काय दाखवतो? नेहमी भांडवल म्हणजे शिल्लक पुढे आणली दाखवण्यासाठी ठेवतो. तर नेक्स्ट ओळीला घ्या, राखीव निधी. टोटल अमाऊंट किती आहे बरं राखीव निधीची? 15,000. मग आता 15,000 तिघांना कोणत्या प्रमाणात द्यायचे बरं आपल्याला? 5 3 2. म्हणजे टोटल किती हिस्से करायचे बरं ह्याच्याचा? 10. म्हणजेच एका हिश्श्याला किती येते बरं? 1,500. मग 1,500 एका हिश्श्याला. तर राजाला किती द्यायचे? तर 5, राणीला 3 आणि प्रधानला 2. बघा बरं किती येते? 15 5 75, 15 त्रिक 45 आणि नंतर 15 दुनी 30. म्हणजे किती आलं बरं? 7,500, 4,500 आणि 3,000 आलं. नंतर नेक्स्ट कोणतं पद आहे बरं? भांडवल. भांडवल कंपल्सरी भांडवलच्या कोणत्या साईडला म्हणतो आपण? जमा साईडला. पण स्वतःच्या पुस्तकात स्वतःच नाव येते का? नाही. काय म्हणतो त्याला आपण? शिल्लक पुढे आणली. शिपूची भाजी आणली. हा, राजाभाऊचं किती आहे? 42,000. आणि वहिनीचं कताई म्हणायचं. नेक्स्ट, बाई का? नेक्स्ट, प्रधानचं किती आहे? 33,000 फक्त ना. हा, खात्या पित्या घरचे असल्यासारखं बोंबला जरा मागत करायचे नाव आपण. नेक्स्ट कोणता आहे बरं? आता झालं एवढंच आहे का? आता कोणती बाजू बरं? संपत्ती बाजू. संपत्तीचं पद एकच ध्यानात ठेवा म्हणतो मी सारखं सांगायला बा. कोणतं? नफा तोटा खाते. ते जर दिलं तर तेव्हाच ते कुठं? भांडवलच्या नावेला. जमाला का लगेच? भांडवलच्या नावेला. नाहीतर दिलं नसेल तर दाखवत बसायचे का आपल्याला? नाही. ते जर सोडलं तर बाकी सगळेच पद जसेच तसं आपल्याला कुठं दाखवायचे? तर संपत्तीला. समावना असेल तर इनरला आणि नसेल तर आउटरला दाखवायचे. तर बघा बरं, आता पहिलं काय बरं? रोख. इनर का आउटरला? इनरला. किती बरं? किती? 7,600. त्याला 4 ते 5 ओळी सोडा. नेक्स्ट, ऋणको. ऋणको काय असते आपली? संपत्ती. ऋणको म्हणजे काय बरं? ग्राहकाकडून येणं. इनर का आउटरला? किती? 18,000. नेक्स्ट, मालसाठा. इनरला ना. 17,500. ज्याला टिक केले ते इनरला, नसेल तर आउटरला. नेक्स्ट, संयंत्र. इनर का आउटर? 30,000. नेक्स्ट, जमीन. इनर का आउटर? आउटरला 70,000.
उपस्कर. इनर काउंटर 5,000. नेक्स्ट झालं. इथपर्यंत काढायचं नाही का? येते तरी की इथपर्यंत. आता नंतर नेक्स्ट आता आपल्याला काय बघायचे बरं, समायोजना. मग आता समायोजना क्रमांक 1 वाच रोहन. कशाचे म्हणते बरं? संस्थेच्या ख्यातीचे मूल्य. बा वाक्यामध्ये लक्ष द्या बरं का, वाक्य रचना कशी देतात. इथं टोटल भागीदार किती आहेत बरं संस्थेमध्ये? 3. कोण कोण? राजा, राणी आणि प्रधान. बरोबर आहे ना. इथं जर समजा वाक्यामध्ये जर असं दिलं असतं, प्रधानच्या हिश्श्याच्या ख्यातीचे मूल्य. कुणाच्या म्हणतो मी? प्रधानच्या. प्रधान म्हणजे कोण आहे बरं ह्या सध्या ह्याच्यामध्ये? निवृत्त भागीदार आहे. बरोबर आहे ना. म्हणजेच निवृत्त भागीदारात जर हिश्श्यानं जर म्हटलं, अगोदर ख्यातीचे कंपल्सरी इफेक्ट कसे? ख्याती नेहमी, ख्याती आपल्या संस्थेची काय असते? देयता असते का संपत्ती? बर संपत्ती. मग इकडे कुठं दाखवायचे ते? संपत्ती बाजूस. आलं लक्षात. आणि भांडवलच्या कुठं दाखवतो दुसरा इफेक्ट? जमाला. एवढं तर देण्यात राहील ना. ख्याती म्हणले की डोक्यात काय ठेवायचंय? ताळेबंदाच्या संपत्तीला. मग तिकडे संपत्ती वाढाली, मग इकडे भांडवलच्या कुठं? जमाला. पण जर समजा त्याच्या हिश्श्या इतकं जर म्हटलं, त्या प्रधानचं जर उल्लेख जर केलं किंवा निवृत्त भागीदार असं जर उल्लेख केलं, तर तेच त्याच्या रखान्यात लिहायचं. कुणाच्या? फक्त त्या प्रधानच्याच, तेच त्याच्या रखान्यात लिहायचंय. आलं लक्षात. पण ह्या वाक्यामध्ये असं उल्लेख केले का? नाही. इथं काय म्हटलंय बरं? संस्थेच्या. संस्था वापरली याचा अर्थ ते तिघांचा पण उल्लेख होत असेल ना याच्यामध्ये. तिघांचं पण होईल म्हणल्यानंतर आपल्याला काय करायचं? ते तिघांना पण वाटून द्यायचंय. काय करायचं? ते तिघांना पण वाटून द्यायचंय. मग अगोदर ख्यातीचे इफेक्ट आता सांगितलं. ख्याती पहिल्या इफेक्ट कुठं दाखवायचं? ताळेबंदाच्या संपत्तीला दाखवायचं सेपरेटली. ख्याती किती रुपये आहे बरं? 20,000 आउटरला. आपले लेखन म्हटलं तरी इनरला दाखवायचं. दाखवलो. मग आता ते भांडवलच्या कुठं दाखवायचंय? जमाला. काय म्हणायचे तर? ख्याती खाते. टोटल अमाऊंट किती आहे बरोबर ख्यातीची? 20,000. 20,000ची किती हिस्से करायचे आहेत आता आपल्याला? 10. म्हणजे एका हिश्श्याला किती येते बरं? 2,000. बरोबर आहे. मग पहिल्या भागीदाराला 5 द्यायचे म्हणजे निम्म द्यायचे ना. किती बरं? 10,000. दुसऱ्याला 6,000 आणि तिसऱ्याला 4,000. झालं. पहिली समावून क्लिअर. हा नेक्स्ट म्हणजे वाच बघा काय. आणि उपस्कराचे किती? 5%. ने वाढवायचे का कमी करायचे? कमी करायचे. कशा कशाच कमी करायचे? मालसाठ्याचे आणि उपस्कराचे. त्याच्या पुढलं नंतर बघायचं. मग अगोदर मालसाठ्याचे 10% कमी करायचे म्हणल्यानंतर अगोदर मालसाठा बघा बरं टोटल किती रुपये आहे बरं? 17,500. 10% म्हणल्यास किती झिरो कट करून उत्तर सांगतो आपण? 1 झिरो कट करून सांगायचे. मग 17,500 1 झिरो कट केल्यास उत्तर किती येते? 1,750. मग वाढवा म्हटले का कमी करा? कमी करायचे म्हणल्यास प्लस का मायनस? मायनस करा. मग मायनस किती टक्के? 10% घट. काय? 10% घट. किती? 1,750. बघा बरं आता वजा करून आउटरला किती येते? 15,750. आलं. मग आता समावण्याचे नेहमी किती इफेक्ट होतात म्हणतो आपण? 2. मग आता ही संपत्ती साईडला होती ना. संपत्ती वाढाली का कमी होईल आपली? कमी. मग आपलं खर्च का उत्पन्न बरं? खर्च. संपत्ती वाढत असेल तर उत्पन्न असते, कमी होत असेल तर खर्च म्हणतो आपण. आता खर्च म्हणल्यास पुनर्मूल्यांच्या कुठे दाखवायचंय? नावे बाजू दाखव. मग इथं कशामध्ये घट व्हायले बरं? मालसाठा. म्हणून मालसाठा खाते. किती बोंबला? 1,750. खर्च होत असेल तर नावेला आणि उत्पन्न होत असेल तर जमाला. झालं. आता आणखीन त्याच्याच पुढे आणखीन कशावर म्हटलंय बरं? उपस्कराचे. किती टक्के कमी करायचंय? 5%. अगोदर उपस्कर चापचून बघा बरं किती रुपये आहे बरं? 5,000 वर अगोदर 10% किती येईल बरं? 500. मग 10%ला 500 तर 5% म्हणजे त्याचे निम्मच करायचे ना. मग किती येईल बरं? 250 रुपये. मग कमी करायचं म्हणजे प्लस का मायनस? मायनस करा. मग मायनस 5%. पण घट होण्याचं कारण काय? स्थिर संपत्तीमध्ये घसारा. मग लिहायचं घसारा म्हणून 5% घसारा.
किती 250, 250. मग मायनस करून बघा राउटरला किती येते 4750. आलं. मग आता 250 रुपये घसारा संस्थेच काय असतं खर्च का उत्पन्न खर्च. तर पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला नावे साईडला काय म्हणून लिहायचंय कशामध्ये घट घसारा आकारला कशावर मग उपस्कर खाते किती बोंबला 250 झालं. आता त्याच्या पुढलं वाक्य आणखीन राहिले बघा आपलं काय तसेच संयंत्राचे मूल्य किती लावायचे म्हटले बर 26,700. मग अगोदर संयंत्र किती होतं चापटून बघा बर 30,000. अगोदर किंमत किती होती 30,000. आता किती करा म्हणते 26,700. याचा अर्थ वाढवायचे का कमी करायचे बर कमी करायचे. मग कितीनं कमी करायचे बघा बर किती 3,300. दोन्ही मधला फरक काढायचा ना आपल्याला. मग करा मग प्लस का मायनस मायनस. कमी होण्याचं कारण काय घसारा 3,300 मायनस करून आउटरला किती येते 26,700. काय केलं बरं आपण अगोदर किंमत किती होती 30. आता करा म्हणते किती 26,700 म्हणजे कमी करा म्हणते. मग कितीनं कमी करायचं होतं 3,300 न केलो कमी. मग आता घसारा संस्थेच खर्च का उत्पन्न तर पुनर्मूल्यांच्या नावेला कशावर आकारला यंत्रावर. पण संयंत्र ना तर संयंत्र खाते किती बोंबला 3,300 झालं. चलो नेक्स्ट. हा कशावर बर ऋणकोवर. मग 5% म्हटले अगोदर बघा बरं ऋणकोची अमाऊंट टोटल किती आहे बरं तोंडी उत्तर काढायचे तर आपल्याला किती आहे 18,000. 18,000 वर 10% किती येईल बर 1,800. 1 0 कट करून उत्तर सांगतोय. मग 10%ला 1,800 तर 5%ला किती येईल बर 900. त्याच्या निम्म मग 900 रुपये. संशय खाल्ल्यानंतर प्लस करतो का मायनस बर मायनस करा. मग मायनस किती टक्के खायचे संशय 5%. संभोग शॉर्टकट लिहा किती बर 900 केलो. मग 18,000 मधून 900 जर मायनस केलो तर आउटरला किती येईल बर 17,100 आलं. मग 900 रुपये आपलं खर्च का उत्पन्न तर पुनर्मूल्यांच्या नावेला काय लिहितो बरं आपण इथं संभोग खाते. ऋणको शब्द वापरतो का नाही. संशय कोणावर घेतो ते आपण उल्लेख करत नाहो. किती रुपये बर 900 झालं. आता नंतर हे झालेले समावन आहेत ना. आता नेक्स्ट काय बर चौथी समावन आपली कशामधून बर धनकोमधून. किती रुपये आपलेकित करायचे 200. आपलेकित म्हणजेच नेहमी मायनस करा म्हणते. लक्षात आपलेकितचा अर्थच काय वजा करा किंवा कमी करा म्हणते. आपलेकितचं ध्यानात राहील की. मग आता कमी करायचं म्हणजे आता प्लस करू का मायनस करू मी आता मायनस करा. मग कशातून धनकोतूनच ना मायनस आपलेकन किती रुपये बर 200 मायनस करून बावर आउटरला किती येते 11,000 आलं. मग आता 200 मायनस केला ना बाईकडे लक्ष द्या. संपत्ती जर कमी होत असेल तर आपलं काय असते खर्च. आता कोणती कमी होईल बरं आपली देयता बाजू कमी होईल ना. देयताची कमी झाली मग देयता कमी होईल तर आपलं खर्च उत्पन्न बर उत्पन्न. मग उत्पन्न म्हणल्यास पुनर्मूल्यांच्या कुठं बर जमाला दाखव. मग इथं धनको खाते बोंबला किती रुपये 200 झालं. नेक्स्ट प्रधानला द्यावयाच्या राशीपैकी किती द्यायचे बर 5,000 रोख आणि उर्वरित राशी कर्ज खात्याला स्थानांतरित करा म्हणते. उर्वरित राशी म्हणजे आपण जे काही टॅली करून काढतो आलेल्या रकमेला नाव काय द्यायचं असतं कर्ज खाते नाव द्यायचे लक्षात. पण त्याला आता सध्या किती रुपये द्यायचे तर त्याचं जे काय असेल देणं त्याच्यामधून सध्या त्याला किती द्या म्हणते 5,000 रुपये रोख द्या म्हणते ना. मला सांगा अगोदर आणल्यानंतर प्रवेशामध्ये आपल्याला झालं बा आणलं की रक्कम वाढते का कमी होते बर वाढते. मग रोख मध्ये प्लस का मायनस करता बर प्लस. तर प्लस तर भांडवलच्या कोणत्या साईडला दाखवता
जमाला. मग याचाच अर्थ काय बरं, आणले की प्लस भांडवलच्या जमाला येते. मग इथं काय करायचं, आपल्याला रोख द्यायचे ना, मग दिल्यानंतर रोख वाढेल का कमी होईल, कमी. मग प्लस का मायनस इथं, मग भांडवलच्या कोणत्या साईडला, नावे साईडला. दिले की त्याच्या उलट दाखवायचं, मग दिल्यानंतर कुठं डेबिटेड होणार आहे, म्हणजेच भांडवलच्या नावे साईडला दाखवायचं. करा मग आता ह्याच्यातून मायनस कोणत्या लेकराला द्यायचे, तिघापैकी प्रधानला. मग प्रधानचे भांडवल, प्रधानचे भांडवल, गाढवाच्या लग्नात आहे वाटते ना प्रधान, किती रुपये बर, 5000. मायनस करून बघा लगेच आउटरला किती येते, 7600 मधून 5000 वजा केल्यास आउटरला 2600. दिल्यानंतर भांडवलच्या कुठे येईल बर, नावे साईडला. काय द्यायला त्याला, त्याला काय द्यायला, भांडवल द्यायला का, रोख द्यायला का, केळ द्यायला, रोख खाते, राजा, राणी आणि प्रधान. मग कुणाच्या रकान्यात लिहू मी, प्रधानच्या. किती, 5000. काय द्यायला ते उल्लेख करायचं, भांडवलच्या पुस्तकात भांडवलचं नाव येत नाही. झालं, नेक्स्ट. झालं, एवढंच आहे का. हा बघा बरं आता टॅली, रोजचं मड त्याला कोण रड. हा जमाची मी करून दाखवलो बा, जमाची 200 ती आहे, नावाची किती ते बघा, 6200 येईल का बघा बरं इथे ना. मग कोणती बाजू जास्त आहे बरं आपली, नावेची. टॅलीची पद्धत काय बरं, जी जास्त आहे ती दोन्ही साईडला, जी बाजू कमी आहे ती त्याच्यातून मायनस करायचे. मग बा किती आली, 6200. इकडं पण 6200. मग कोणती कमी आहे आपली, नावेची कमी आहे का जमाची कमी आहे बरं, किती रुपये आहे बरं, जमाची 200च आहे. मग 200 मायनस केल्यास त्या टॅली मधून किती राहतात बरं. मग कोणत्या साईडला लिहू आता मी, नावे साईडला का जमा साईडला, जमा साईडला. जी बाजू कमी आहे तिकडल्या साईडला आलेला फरक 6000. त्याला नाव का द्यायचं आता, पुनर्मूल्यांकन तोटा. इतक्या दिवस नफा येत होतं ना, कधीतरी गायछाप खाऊन पण बघावं लागतं. आता पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल, प्रवेशामध्ये जुने भागीदार वाटून घेतात आणि निवृत्ती आणि मृत्यूमध्ये सर्वच भागीदार वाटून घेतात. मग सगळ्यांची नाव लिहा बरं इथं. सगळे म्हणजे कोण कोण आहेत, राजा, राणी आणि प्रधान. आता 6000 रुपये वाटून द्यायचे. 6000च्या अगोदर किती हिस्से करायचे, 5 3 2 म्हणजे टोटल किती हिस्से, 10 भागिले 10 म्हणजे एका हिश्श्याला किती बर, 600. तर पहिल्याला 5, दुसऱ्याला 3 आणि तिसऱ्याला 2. बघा बर, 3000. नेक्स्ट 1800 आणि नेक्स्ट 1200. मी इनरला लिहिलोय का आउटरला, इनरला. ते वाटून दिलेली रक्कम इनरला दाखवायची. दाखवा. आणि कधी पण ध्यानात ठेवा बरं का, उत्तर आपलं बरोबर आले का चुकाले इथंच तुम्हाला लक्षात येते. हे जेवढं वाटून दिलात हे सगळ्याची बेरीज सुद्धा तेवढीच यावी लागते. ओके, झालं. मग आता मला सांगा, हे तोटा पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या साईडला आहे बरं, आपलं जमा साईडला आहे. कधी पण टॅली जी काय काढतो आपण शिल्का, त्यांची कशी एंट्री करायची म्हणतो आपण, क्रॉस एंट्री करायची म्हणतो. मग इकडे आता सध्या पुनर्मूल्यांच्या जमाला आहे, तर इकडे भांडवलच्या कोणत्या साईडला येईल बरं, इकडे आता नावेला. दाखवा मग इथं पुनर्मूल्यांकन तोटा किती किती बरं, 3000, 1800 आणि 1200. झालं. आता वडावडी करा अगोदर पटशिऱ्या. निवृत्तीमध्ये अगोदर खातं कुणाचं क्लोज करायचंय, प्रधान. याचाच अर्थ कुणाचं, निवृत्त भागीदाराचा अगोदर. मग निवृत्त भागीदाराच्या अगोदर नावे साईडला रक्कम बघा किती आहेत बरं. पहिलं 5000 आणि दुसरं 1200 म्हणजे टोटल किती आहे बरं, 6200. मग आता नावेची निघाली. आता जमाची किती आहे बघा बरं, 33, 40200. मग कोणती जास्त आहे बरं त्याची, जमा. मग दोन्ही साईडला लिहा, 40200, 40200. त्याच्यातून किती मायनस करायचे बरं आपल्याला, 6200. मग 6200 मायनस केलं तर किती राहतात बरं, किती, 34000.
ओके, लिहिलो. आणि ते कोणत्या खात्याला दाखवा म्हटले आपल्याला आता? कर्ज खात्याला. मग त्याला नाव द्या कर्ज खाते. कर्ज खाते. राजा आणि राणीच्या ह्याच्यामध्ये काय करायचे? डॅश दिलो. झालं. मग आता कर्ज खात्याचं इकडं भांडवलच्या कोणत्या साईडला भरते? नावे साईडला. मग इकडं कुठं दाखवायचं? देयता का संपत्तीला? देयताला दाखवा. इकडे नावेल तर इकडं जमा, याचाच अर्थ देयता साईड येते. कुणाचं कर्ज आहे ते? प्रधान. प्रधानचे कर्ज किती? बोंबला 34,000. झालं. आणि आता राहिले कुणाकुणाचं? बरं, राजा आणि राणीचं. आता त्यांचं जे काही येईल त्याला शिल्लक पुढे नेली म्हणायचं. मग अगोदर बघा बरं, आता उलट चला तर उलटच चला. राणीचं बघा, जमात जास्त ते 47,500 दाखवा. 47,500, 47,500. त्याच्यातून किती मायनस करायचे बरं आपल्याला? 1,800. बघा बरं, 47,500 मधून 1,800 वजा 47,500 मधून किती बरं? 1,800 वजा करायचे. 0 0 15 मधून 8 गेले, किती राहतात बरं? 7. परत हाचा 1, मग 7 मधून 2 गेले 5, परत हाचा येत नाही आता. नंतर 4 असे 4, म्हणजे किती बरं आपल्याला? 45,700 आलं. मग आता राणीचं जसं काढलं तसं आता कुणाचं काढायचं बरं आपल्याला? राजाचं पण. मग आता राजाची पण जमात जास्त ते किती त्या बघा बरं. 59,500. 59,500. इकडं पण लिहा 59,500. जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला. मग 59,500 मधून त्याची नावीची रक्कम किती आहे मायनस करायची? फक्त 3,000. मग 59,500 मधून 3,000 वजा केल्यास राहतात किती बरं? किती? 56,500 निघालं दोघांचं पण. प्रधानचं अगोदरच काढलं ना आपण. आलं. मग आता हे आलेले उत्तरला काय म्हणायचं उरतं आपल्याला? शिल्लक पुढे नेली. इथं वरती आणली होती, इथं नेली. आलं. शेपूची भाजी नेली. झालं. मग आता इथं भांडवलच्या कोणत्या साईडला बरी? आता नावेला. मग शिल्लक पुढे नेली कुठं दाखवतो? इकडं आपण देयताला. काय म्हणून? भांडवल कुणाकुणाचं आहे बरं ते? राजा आणि राणी. राजभाऊचं किती आहे? बोंबला 56,500 आणि राणीचं 45,700. झालं. आता रोख सुद्धा आउटरला काढला होता ना अगोदरच आपण. मग आता काय करायचं बरं? दोन्ही टॅली जर इक्वल आलं तर आपलं गणित आलं, नाही तर गणित चुकलं. ओके बा. देयताची जेवढी ते तेवढी संपत्तीची येते का? थांबायचं.